जय शिवराय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील पीक विमा अपडेट। अनेक शेतकरी वारंवार विचारत आहेत की आमच्या जिल्ह्यात पीक विमा आला का, किती शेतकऱ्यांना मिळाला, अजून बाकी आहे का, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। शेतकरी बांधवांनो, 11 तारखेला आपल्या देशाचे केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंग चौहान यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे। 2022 ते 2025 या कालावधीत शेतकऱ्यांचा जो पीक विमा रखडलेला होता तो आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। हा कार्यक्रम राजस्थानमधील झुंझुनू येथे आयोजित करण्यात आला आणि डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली। याचा सरळ फायदा असा की आता मध्यस्थी विना थेट खात्यात पैसे मिळणार आहेत आणि देशभरातल्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळत आहे। आता शेतकरी बांधवांनो, परभणी जिल्ह्याबाबतचा सविस्तर आकडा बघूया। परभणी जिल्ह्यातील तब्बल 30,419 शेतकऱ्यांना मिळून 51,70,00,000 रुपयांचा पीक विमा वितरित करण्यात आला आहे। खरीप हंगाम 2024 मध्ये तर शेतकऱ्यांसाठी मोठी मदत मिळाली आहे। या हंगामात जवळपास 430,87,00,000 रुपये मंजूर झाले आहेत। या रकमेअंतर्गत अनेक जोखीम बाबी समाविष्ट आहेत, जसे की मध्य हंगामात प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, व्यापक नैसर्गिक आपत्ती, काढणीनंतर नुकसान या सगळ्या कारणांमुळे एकूण 6,57,821 शेतकऱ्यांना फायदा झाला आहे। याशिवाय केवळ नैसर्गिक आपत्ती अंतर्गत अजून 8,726 शेतकऱ्यांना जवळपास 19,06,00,000 रुपये अतिरिक्त परतावा मंजूर झाला। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील एकूण मंजूर पीक विमा रक्कम झाली आहे 449,93,00,000 रुपये आणि यातून लाभ घेणारे शेतकरी आहेत तब्बल 7,66,547। आणि इतकंच नाही, रबी हंगाम 2024 मध्येही परभणी जिल्ह्यातील 12,143 शेतकऱ्यांना 8,39,00,000 रुपये विमा मंजूर झाला आहे। शेतकरी बांधवांनो, आता बघूया हिंगोली जिल्ह्याची परिस्थिती। हिंगोली जिल्ह्यात खरीप 2023, खरीप 2024 आणि रबी हंगाम 2024 या हंगामासाठी एकत्रितपणे 477 शेतकऱ्यांना एकूण 52,63,880 रुपये विमा त्यांच्या खात्यात जमा झाला आहे। केवळ खरीप हंगाम 2024 मध्येच मोठा आकडा मंजूर झाला आहे। या हंगामात 4,54,491 शेतकऱ्यांना तब्बल 179,82,00,000 रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे। याशिवाय अलीकडच्या टप्प्यात खरीप 2023 मधील 16 शेतकऱ्यांना 33,964 रुपये, खरीप 2024 मधील एक शेतकऱ्याला 3,421 रुपये आणि रबी हंगाम 2024 मधील 460 शेतकऱ्यांना 52,55,695 रुपये विमा मिळालेले आहेत। म्हणजेच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हंगामनिहाय पीक विम्याचा थेट फायदा मिळत आहे। शेतकरी बांधवांनो, अजूनही अनेक शेतकरी म्हणत आहेत की आम्हाला विमा मिळालाच नाही, तर याबद्दलची महत्त्वाची अट आहे जी समजून घेणं गरजेचं आहे। जर शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली असेल आणि त्यावर पंचनामा योग्य पद्धतीने झाला असेल तरच विमा मंजूर होतो, पण केवळ तक्रार दाखल करून ठेवली आणि पंचनामा झाला नाही, पाहणी झाली नाही, तर त्या शेतकऱ्याला विमा मिळत नाही। याशिवाय आता पीक विम्याचा नियम अधिक काटेकोरपणे होणार आहे। पुढील काळात विमा फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित दिला जाईल। जर खरंच उत्पादन घट झाली असेल तरच विमा मिळेल। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, आपली कागदपत्र व्यवस्थित ठेवणं, तक्रार वेळेवर करणं आणि पंचनामा पूर्ण करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे, तेव्हाच विम्याचा फायदा मिळतो। शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची माहिती अजून बाकी आहे। अजूनही तब्बल 7,500 कोटी रुपयांचा दुसरा टप्पा बाकी आहे। या टप्प्यात अनेक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळण्याची शक्यता आहे। म्हणून ज्यांना अजूनपर्यंत पैसे आलेलेच नाहीत त्यांनी अजिबात काळजी करू नये। सरकारकडून टप्प्याटप्प्याने रक्कम वितरित केली जाते आणि या पुढच्या टप्प्यात तुमचं नाव असू शकतं। त्यामुळे संयम ठेवा आणि सततपणे अपडेटकडे लक्ष द्या। तर शेतकरी बांधवांनो, ही होती परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील पीक विम्याची संपूर्ण माहिती। तुम्हाला पीक विमा आला आहे की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। या विषयावर आणखी अपडेट्स आणि सविस्तर माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकला नक्की क्लिक करा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। तसेच रोजच्या रोज ताज्या शेती आणि सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे।
जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील प्रत्येक अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद. भेटूया अशाच नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये.